नगर परिषदेकडून गुरुवार रोजी अतिक्रमण निर्मूलन मोहीम टप्पा क्रमांक 3 अंतर्गत जळगाव जामोद शहर परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणाविरुद्ध मोहीम सुरू केली। या मोहिमेअंतर्गत दुर्गा चौक व ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा रस्ता, हुतात्मा चौक परिसर, भाजी मंडईकडे जाणारा रस्ता, जामोद बायपास क्षेत्रातील अतिक्रमण काढण्यात आले। या कारवाईत एकूण 25 ते 30 अतिक्रमणे हटवण्यात आली। सदर कारवाई अतिक्रमण विभाग इतर विभागांच्या संयुक्त पथकांद्वारे करण्यात आली। शहर प्रशासनाने यापूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना वारंवार नोटिसा देऊन सुद्धा निर्धारित कालावधीत अतिक्रमण हटवले गेले नाही। त्यामुळे मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। नगर परिषद नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी, चौक, रस्ते, मोकळ्या जागा, नाली इत्यादी ठिकाणी अतिक्रमण करू नये आणि शहराची स्वच्छता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले। यापूर्वी नगरपालिका ते दुर्गा चौक व मटन मार्केट हे पहिल्या टप्प्यात तर आंबेडकरी चौकातील अतिक्रमण दुसऱ्या टप्प्यात करण्यात आले होते। पुढील प्रस्तावित कारवाईमध्ये एसटी स्टँड व परिसर आणि पंचायत समिती ते नगरपालिका येथे कारवाई करणार असल्याचे नगरपालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।